मित्रांनो, सर्वात मोठी बातमी येते. नेमकं असं काय घडलं की सगळ्या महाराष्ट्रात मोठी चर्चा होताना दिसतेय. भिवंडीमध्ये चक्क काँग्रेसने भाजपचे नगरसेवक फोडण्यात यश मिळवलंय. मित्रांनो, भिवंडी महानगरपालिकेत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्यानं सत्ता स्थापनेचा तिढा हा निर्माण झाला होता. त्यामुळे समीकरण कोण जुळवणार, कशी जुळवणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. ज्यात बाजी मारलीये ती काँग्रेसनं. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन, हो, शरद पवारांची राष्ट्रवादी मित्रांनो, आणि चक्क भाजप ओढून पण. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा प्रभाव असताना काँग्रेसने भाजपला कसा काय सुरुंग लावला. 1-2 नाही तर भाजपचे तब्बल 9 नगरसेवक कसे फोडले. भाजपला त्यांना का रोखता आलं नाही आणि हे कसं घडलं ते आता आपण पाहणार आहोत. तर निकालाच्या तब्बल महिन्याभरानंतर महापौरपदासाठी निवडणूक होऊन भाजपला जुळाजुळव का करता आली नाही. बंडखोर नारायण चौधरी 48 मतं मिळून महापौर कसे झाले. भिवंडीमधलं सगळं राजकारण सांगणारी आजची ही स्टोरी. खूपच मोठी घडामोड आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पुढच्या काही मिनिटांमध्ये. भिवंडी महानगरपालिकेत आज नेमकं काय झालं हे समजून घेण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेचं गणित समजून घ्यावं लागतं. भिवंडी महानगरपालिकेत एकूण जागा आहेत 90 इतक्या. बहुमताचा आकडा आहे 46 इतका. त्यापैकी काँग्रेस 30 जागांसहित सगळ्यात मोठा पक्ष ठरला. भाजपला 22, शरद पवार गटाला 12, शिंदेंच्या शिवसेनेला 12, समाजवादीला 6, कोणार्क विकास आघाडीला 4, भिवंडी विकास आघाडीला 3 आणि अपक्षांना 1 जागा मिळाली. कोणाकडेच स्पष्ट बहुमत नसल्यानं महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि समाजवादी पक्षांनी एकत्रित येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. या आघाडीकडनं महापौरपदासाठी तारिक मोमीन यांचं नावही जाहीर करण्यात आलं होतं. पण समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक हे सेक्युलर फ्रंटचं नेतृत्व करणारे आमदार रईस शेख यांच्यावरती नाराज असल्यानं त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडली. समाजवादी पक्षांना थेट महापौरपदाची मागणी केल्यानं आघाडीमध्ये तसा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा आकडा हा 42 वरतीच येऊन अडकला. आता दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना यांच्या महायुतीकडे मिळून भिवंडीमध्ये 34 नगरसेवक होते. बहुमतासाठी त्यांना कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या मदतीची आवश्यकता होती. आता हे सगळे पक्ष जर एकत्रित आले असते तर महायुती बहुमताचा आकडा गाठू शकली असती. पण महायुतीत सुद्धा महापौरपदावरनं भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामधले मतभेद हे उफाळून आले. आणि हा वाद आता खूपच पेटलेला दिसतोय मित्रांनो. तर या संपूर्ण राजकीय गणितामध्ये कोणार्क विकास आघाडी ही किंग मेकरच्या भूमिकेत होती. पण या आघाडीचे प्रमुख असणारे विलास पाटील यांना 13 फेब्रुवारीला रात्री उशिरा ठाणे आर्थिक गुन्हे शाखेनं एका आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ताब्यात घेतलं. शनिवारी सुट्टीच्या न्यायालयात त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. 16 फेब्रुवारीला विलास पाटील महापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीने पोलीस बंदोबस्तात दाखलही झाले होते. मंगळवारी ऑनलाईन झालेल्या सुनावणीत विलास पाटील यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे ते भाजप आणि शिवसेनेला मदत करणार की तटस्थ राहणार ही शंका होती. पण भाजपमुळे हे गणित पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळालं. भाजपनं ऐनवेळी आपला अधिकृत उमेदवारच बदलल्यानं पक्षात फूट पडली. पक्षानं सुरुवातीला नारायण चौधरींना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी आपला अर्जसुद्धा दाखल केला होता. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार बदलण्याच्या निर्णयामुळे भाजपचेच 9 नगरसेवक फुटले. भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी स्नेहा पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यानं भाजपमध्येच 2 गट पडल्याचं पाहायला मिळालं. सावंत यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना लेखी पत्र देऊन पाटील या पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचं स्पष्ट केलं. या ऐन वेळच्या बदलामुळे भाजपमधली समीकरणं बदलली. एका गटात नाराजी तयार झाली. त्यात शिंदेंच्या शिवसेनेनं इथे भाजपला डावलून समाजवादी पक्षासोबत तिसरी आघाडी उघडली. इकडे भाजपकडनं आधी उमेदवारी जाहीर करून नंतर उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरींनी थेटपणे भाजप सोडत काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजपला मोठा असा धक्काच दिला. पक्षानं आधी माझी उमेदवारी जाहीर केली होती, पण महायुतीतले घटक पक्ष सहकार्य करत नसल्यानं आणि ऐनवेळी उमेदवारी बदलल्यानं मी आता सेक्युलर विचारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय, अशी प्रतिक्रिया नारायण चौधरी यांनी दिली. भाजपनं आत्तापर्यंत केलेल्या फोडाफोडीला घोडेबाजार म्हणणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भिवंडीमधल्या या फोडाफोडीचं मात्र प्रचंड कौतुक केलं. सगळी समीकरणं जुळवत नारायण चौधरी यांनी महापौरपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुढे केलं.
पण भाजपकडनं स्नेहा पाटील यांनीही अर्ज भरला. शिंदेंच्या शिवसेनेकडनं बाळाराम चौधरी आणि सुचिता म्हात्रे यांनी सुद्धा अर्ज भरला. त्यामुळे प्रत्यक्षात कोण कोणाला पाठिंबा देणार, कोण कोणाचा गेम करणार, भाजप चंद्रपूरप्रमाणे इथे डाव घुमावणार का, अशा अनेक चर्चा सुरू होत्या. निवडणुकीपूर्वी बंडखोरांना रोखण्यासाठी भाजपनं व्हीप जारी केला, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांच्या पाठिंब्यावर भाजपच्या बंडखोर गटाचे नेते नारायण चौधरी आज महापौर झाले. महापौरपदाच्या निवडणुकीत सुद्धा मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले, कारण नारायण चौधरींना 48 मतं मिळाली, तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना फक्त 16च मतं मिळाली. शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला साथ न देता कोणार्क विकास आघाडीला साथ दिली. त्यामुळे नारायण चौधरींचा मार्ग आणखीनच सोपा झाला. इकडे विलास पाटील यांना एकूण 25 मतं मिळाली. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे फुटलेले 9 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आणि काँग्रेसचे 30 नगरसेवक अशी एकूण 51 मतं नारायण चौधरींना मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांना 48 मतंच पडली. त्यामुळे काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी दिसून आलीये का, अशाही चर्चा झाल्या. पण अर्थात ही नाराजी ज्या प्रमाणात दिसेल अशी चर्चा होती तसं घडलं नाही, कारण नारायण चौधरी यांनी भाजपमधनं बंडखोरी करत काँग्रेसमधनं महापौरपद जिंकत सहजपणे विजय मिळवला. गेल्या 1.5 महिन्यांमध्ये आपण भाजपचा परफॉर्मन्स पाहिला तर अंबरनाथमध्ये काँग्रेसचे 11, चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 हे नगरसेवक त्यांनी आपल्या बाजूने वळवले होते. पण भिवंडीत मात्र भाजपचाच गेम झाला. मुळात भिवंडी ही ठाणे जिल्ह्यातली म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या होम ग्राउंडमधली महानगरपालिका, पण तिथेच भाजपचा गेम झाला. हे सगळं घडवण्यात महत्त्वाचा वाटा होता तो शरद पवारांचा आणि भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांचा. त्यांनी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असून सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक एकत्रित ठेवले. त्यानंतर जुळाजुळव करण्याची रणनीती सुद्धा त्यांनी चखल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात भाजपचा गट ज्या नारायण चौधरींच्या नेतृत्वात फुटला ते नारायण चौधरी हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते. त्याआधी काँग्रेसकडनंच नगरसेवक होते, मग अपक्ष नगरसेवक झाले आणि आता भाजपकडनं नगरसेवक झाले होते. त्यांची महापौर पदाची महत्त्वाकांक्षा होती. त्यांचं नाव भाजपनं घोषितही केलं, पण ऐनवेळी त्यांचं नाव बदलण्यात आलं. त्यामुळे त्यांची नाराजी हेरण्यात आली आणि चौधरी यांनी एकूण 9 नगरसेवकांसहित सेक्युलर फ्रंटला साथ दिली. काँग्रेसनं महापौर पदासाठी त्यांचंच नाव पुढे केलं आणि भाजपला थेट शह दिला. या सगळ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भिवंडीमध्ये फारसं लक्ष दिलं नाही अशाही चर्चा आहेत. आशिष शेलारांनी बंडखोरांना इशारा दिला होता, पण नारायण चौधरींची उमेदवारी शेवटच्या क्षणी बदलणं भाजपच्या अंगलटी आलं. इथं काँग्रेसला भाजप फोडण्यासाठी भाजपमधलीच नाराजी महत्त्वाची ठरली. 2 इच्छुकांमध्ये होणारा वाद टाळण्यासाठी भाजपनं स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली होती, पण त्यामुळे नारायण चौधरींची नाराजी आणखीनच वाढली आणि त्यांनी थेट बंडखोरीच केली. त्यातही नारायण चौधरींचं नाव हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मर्जीतलं होतं. अशावेळी त्यांना डावलून शहराध्यक्षांनी स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या आशीर्वादाने चौधरी हे भाजपमधनं बाहेर पडत काँग्रेसमध्ये गेले का, अशी चर्चा भिवंडीमध्ये सुरू असल्याचं स्थानिक पत्रकारांकडनं सांगण्यात येत आहे. थोडक्यात काय तर काँग्रेसमध्येही अंतर्गत नाराजी असताना भाजपमधल्या अंतर्गत नाराजीचा फायदा घेऊन काँग्रेसनं पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नेत्यालाच गळाला लावलं. दुसऱ्या बाजूला शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि खासदार बाळामामा म्हात्रेंनी फिल्डिंग लावली आणि काँग्रेसनं भिवंडीत आपला महापौर बसवला, तो सुद्धा भाजपचाच माणूस फोडून. आणि भाजपला फोडून सुद्धा. भिवंडीमधल्या या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि आपल्या बोलमंडळी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.